DRG Kids. गोष्ट जादूची सोनेरी दुधी. असावरपूर नावाच्या गावात बद्री नावाचा एक गरीब शेतकरी राहत असे. तो स्वतःच्या शेतात दुधीची भाजी लावायचा आणि तिला भाजी मार्केटमध्ये विकून यायचा. पण यावर्षी त्याच्या शेतात दुधीचं उत्पन्न चांगलं नव्हतं झालं. फांद्यांवर फार कमी दुध्या आल्या होत्या आणि त्या सुद्धा डाग पडलेल्या आणि चिरमुळलेल्या होत्या. त्यामुळे त्यांना बाजारात कुणीही घेत नव्हतं. अरे बद्री भावा, तुझी दुधी तर विकत घेण्याच्या लायकच नाहीये. मग ह्याचे पैसे कसले देऊ? कोण जाणे ह्यावेळी कोणता आजार झालाय शेठजी. सगळे उपाय करून सुद्धा काही फायदा नाही. पण अशी दुधी कोणीच नाही घेणार. खरं सांगावं तर ही दुधी माणूस तर काय जनावर सुद्धा नाही खाणार. व्यापाराच्या अशा गोष्टी ऐकून बद्री त्याच्या सगळ्या दुधी तिथेच कचऱ्याच्या ढिगात फेकून घरी परततो. आणि ह्यावेळी तर खूप घाणेरडा फटका पडलाय आई. डोक्यावर कर्जाचा ढीग वाढत चाललाय आणि इथे शेतात दुधीचे उत्पन्न देखील नाहीये. धीर धर बाळा, देव सगळं नीट करेल. देव काय नीट करेल आई. सगळे उपाय करून झाले माझे, पण फांद्यांवर दुधी लागतच नाहीये आणि ज्या थोड्याफार लागतात त्या पण खाण्याच्या लायकीच्या नसतात. बद्री हे सांगतच असतो की तितक्यात सावकार धनीराम त्याच्या घरी येतो. काय रे बद्रे, ह्या वर्षी मूळ तर दूरच, तू तर सूतही देऊ नाही शकलायस. असं कसं चालणार आहे? मी काय करू. ह्या वर्षी दुधी पेरली होती शेतात, पण खरं सांगतो काहीही उत्पन्न मिळत नाहीये शेठ. मग ह्याची जबाबदारी माझी थोडी ना आहे. महिन्याच्या आत सगळं कर्ज फेडून टाक, नाहीतर तुझं शेत ताब्यात करून घेईन मी, समजलास? असं म्हणून सावकार धनीराम दरवाज्यावर जोरात लाथ मारतो आणि मग बडबड करत परत जातो. तो गेल्यावर बद्री स्वतःच्या आईच्या मांडीत डोकं ठेवून जोर जोरात रडायला लागतो. आई, हा माणूस तर आपल्या मागेच पडला आहे. जर ह्याचं कर्ज आपण नाही फेडलं ना, तर आपलं शेत हा नक्कीच त्याच्या ताब्यात घेईल. काय, दुसऱ्या कोणाकडून कर्ज घेऊन या समस्येचं समाधान नाही होणार बाळा. ह्या गरिबीमध्ये आपल्याला कोण कर्ज देईल आई? आईने समजवल्यावर बद्री काही लोकांकडून कर्ज घ्यायचा प्रयत्न करतो, पण काही फायदा होत नाही. उलट त्याला स्वतःच्या घराच्या खर्चासाठी सुद्धा दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करावी लागते. देव सुद्धा काय काय करू शकतो भावा. कालपर्यंत मी माझ्या शेतावर दुसऱ्यांना कामाला ठेवायचो आणि आज मला स्वतःलाच मजुरी करावी लागते. एका संध्याकाळी बद्री कामावरून घरी परतल्यावर जेवायला बसणारच असतो की तेवढ्यात कुणीतरी दार वाजवतं. ह्यावेळी कोण असेल असं म्हणून बद्री दार उघडतो आणि दारात एका साधूला उभे असलेले पाहतो. बोला साधू महाराज, मी तुमची काय सेवा करू शकतो? बाळा, एका रात्रीसाठी जेवण आणि निवारा मिळाला तर देव तुमचं कल्याण करेल. बद्री साधूला आनंदाने आत घेऊन येतो आणि मग त्यांचं खूप आदरातिथ्य करतो. साधू बद्रीवर खूप खुश होतात आणि मग दुसऱ्या दिवशी बद्रीला आशीर्वाद देऊन तिकडून निघून जातात. साधू गेल्यानंतर बद्री स्वतःच्या शेतावर जातो. तिथे एका फांदीवर सोनेरी दुधीला बघून तो विचारात पडून जातो. अरे, सोनेरी दुधी? ही सोन्याची दुधी तर नाहीये ना? जर का सोन्याची दुधी असेल तर हिला विकून खूप सारे पैसे मिळवू शकतो मी. असा विचार करून बद्री फांदीवरून त्या सोनेरी दुधीला तोडण्याचा प्रयत्न करतो, पण तितक्यात त्याला एक आवाज ऐकू येतो. बद्री, मी एक जादुई दुधी आहे. तू मला तोडू नाही शकत. हो, पण जे पाहिजे ते माझ्याकडून मागू शकतोस. मी जोपर्यंत तुझ्या शेतात राहीन तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन. फक्त तू मोहात पडू नकोस. पण तुम्ही माझी इच्छा पूर्ण कशी कराल? तू ज्या पण गोष्टीचं चिंतन करून माझ्यावर प्रेमाने हात फिरवशील तुला ती गोष्ट मिळेल बद्री.
हे ऐकून बद्री खूप खुश होतो आणि मग मनात पैशांचं चिंतन करून सोनेरी दुधीवर प्रेमाने हात फिरवायला लागतो. जसा तो दुधीवर हात फिरवतो तसा लगेचच त्याच्या अवतीभोवती नोटांचा पाऊस पडू लागतो. अरे, देवाने माझं ऐकलं. साधू महाराजांची सेवा कामी आली. आता तर मी माझं सगळं कर्ज फेडून टाकेन. हे म्हणून बद्री स्वतःच्या शेतातून सगळ्या नोटा गोळा करून घरी घेऊन जातो आणि घरी येऊन सोनेरी दुधीविषयी आपल्या आईला सांगतो. ही तर खूपच आनंदाची बातमी आहे बाळा. देवाने हे सगळं तुझ्या चांगुलपणाचं फळ म्हणून दिलं आहे. याने तुझं आयुष्य तर सुधारेलच, शिवाय तू दुसऱ्या गरिबांची मदत सुद्धा करू शकशील. होय, मी सगळ्या गरिबांची मदत करेन. ह्याप्रमाणे जादुई दुधीच्या मदतीने बद्रीजवळ पैशांची कमतरता नाही राहत. तो सावकाराचं सगळं कर्ज फेडून टाकतो आणि फार मोठं घर बनवून त्यात राहायला लागतो. मग हळूहळू तो गावातला सर्वात श्रीमंत माणूस बनून जातो आणि नेहमीच गरीब लोकांची मदत करतो. बद्री बेटा, मुलीचं लग्न करायचंय. जर थोडी मदत मिळाली असती तर फार बरं झालं असतं. अरे काका, माझ्याकडे पैशांची काही कमतरता नाहीये. तुम्हाला जितके पाहिजे घेऊन जा. असं म्हणत बद्री त्याला पैसे देऊन देतो आणि ह्याच प्रकारे तो सगळ्या गावातल्या लोकांची मदत करत राहतो. तिकडे सावकार धनीराम त्याच्या पैशांनी फार जळत असतो आणि नेहमी याच विचारात असतो की कशा प्रकारे बद्रीचं नुकसान करता येईल. अरे मूर्खांनो, किती दिवसांपासून तुमच्या मागे लागलो आहे की माहिती काढा की तो गरीब बद्री श्रीमंत कसा झाला, पण तुम्ही अजूनपर्यंत काहीही शोधून नाही आणलंय. मालक, प्रयत्न तर करतच आहोत. तुम्ही काळजी नका करू. आम्ही लवकरच शोधून काढूया. लवकर शोधून काढा, लवकरच, जेणेकरून त्याला बर्बाद करून मी शांततेचा श्वास घेऊ शकेन. काही दिवसांनंतरच सावकार धनीरामला बद्रीच्या जादुई सोनेरी दुधीविषयी कळतं आणि मग तो त्याच्या शेतातून सोनेरी जादुई दुधीला चोरायची योजना बनवतो. आता मी त्याच्या सोनेरी दुधीला चोरून घेईन आणि मी जगातला सर्वात श्रीमंत माणूस बनून जाईन. असं म्हणून सावकार धनीराम त्याच्या माणसांसोबत बद्रीच्या शेतात पोहोचतो आणि मग जसा तो सोनेरी दुधीला फांदीवरून तोडण्याचा प्रयत्न करतो, लगेच काही काठ्या हवेत उडत उडत येतात आणि त्या सगळ्यांना मारायला लागतात. अरे अरे मूर्खांनो, वाचवा, मला वाचवा. हा तर मला मारूनच टाकेल. आम्ही कसं वाचवणार मालक? इथून पळून जा, नाहीतर जीवे मारले जाऊ. याप्रमाणे धनीराम आणि त्याची माणसं तिकडून पळून जाऊन स्वतःचा जीव वाचवतात आणि मग कधी बद्री किंवा त्याच्या शेताकडे पाहण्याची हिंमत सुद्धा करत नाही.